रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात स्वतःसाठी जगायचं आपण नेहमीच विसरून जातो। तर यावेळी स्वतःसाठी स्वतःला थोडा वेळ द्यायला या ब्युटिफुल प्रॉपर्टीला मी आलेले आहे। आणि येस, तुम्हालाही जर अशा छान प्रॉपर्टीमध्ये स्टे करायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी इथले रूम्स, इथलं लोकेशन, इथलं जेवण आणि प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दाखवणार आहे। सो आता क्विक आपण थोडा वेळ न घालवता ही छान सुंदरशी प्रॉपर्टी बघूया। तर माझ्यासोबत आता तुम्ही एक्सप्लोर करा, चला। आता मी तुम्हाला आमचे रूम दाखवते। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा एक वाडा आहे जिथे आम्ही स्टे केला होता। हा 2 BHK आहे। तर मी तुम्हाला आत घेऊन जाते। आत थोडंसं मेस आहे कारण आमचं सामान आहे सर्व, पण तुम्ही ओव्हरऑल हा वाडा बघा की आतून किती सुंदर दिसतो। खूप छान वाटतं, शांत वाटतं आणि मध्ये पाऊस येतो जातोय त्याच्यामुळे थंडही वाटतंय। आपण आता क्विक आत जाऊन बघूया। इथे पूल आहे, इथे आम्ही राहतो आहोत आणि याच्या अगदी समोर इथे पूल आहे। छान आतमध्ये झोका पण लावला आहे आणि तुम्ही बघा की मागे किती छान वाटतंय। सगळीकडे झाडं आहेत आणि मध्ये आम्ही राहतोय त्याच्यामुळे खरंच इथे खूप थंडावा आहे। आता मी तुम्हाला डायरेक्ट आत घेऊन जाते। हा इथला लिव्हिंग एरिया आहे। आणि हे 2 रूम आहेत जे समोरासमोर आहेत। 2 BHK चा हा वाडा आहे। तर आता मी तुम्हाला माझ्या रूम मध्ये घेऊन जाते। हा रूम थोडा मेस झालाय कारण मी इथे झोपले होते, पण बघा किती ब्युटिफुली ह्याचं इथे छान कर्टन्स लावले आहेत आणि किती असं छान वाटतंय या रूम मध्ये। इथे वॉशरूम आहे समोर। आणि हा दुसरा रूम आहे, तिथे तेजस्विनी राहते। सो आपण तिच्या रूम मध्ये न जाता बाहेरूनच मी तुम्हाला दाखवते कारण की रूम थोडा मेस आहे आणि आत तिचं सामान आहे। तर आता तुम्ही वाडा बघितला, आता वाडा हा बाहेरून कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर प्रॉपर्टीचे ते पूल आहे, बाकीचे रूम्स आहेत, डायनिंग एरिया आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवते। तर पहिला आपण इथून बाहेर निघूया। हा आहे तो वाडा जिथे आम्ही स्टे करतो आहोत। इथून स्टेअर्स आहेत आणि मग इथे गेल्यावर पूल येतो आणि तिथे डोर आहे जिथून आपण आत जाऊ शकतो। आता मी तुम्हाला पुढे घेऊन जाते। हा इथला कॉमन पूल आहे आणि त्याच्या समोर हे ब्युटिफुल रूम्स आहेत। ते आता मी तुम्हाला रूम्स दाखवते की किती छान वाटतात, किती मस्त वाटतात। आता आपण या रूम मध्ये जाऊ। हे कपल रूम आहेत
आणि या रूमच्या अगदी समोर आहे हा पूल. या कपल रूम मध्येच तुम्हाला जकुझीही मिळेल. खूप छान ब्युटिफुल असे रूम्स आहेत हे. तर या रूमच्या बाजूलाही हा जो रूम आहे तो अगदी सेम आहे. या रूम्सच्या बाजूलाच हे दुसऱ्या कॅटेगरीचे रूम आहेत. मी तुम्हाला आत जाऊन दाखवते की हे कसे दिसतात आहेत. इथे पण 2 रूम आहेत जे सिमिलर आहेत. तर आपण एकच रूम आता बघूया. वाव, एवढे ब्युटिफुली डिझाईन केलेत हे रूम की बघायला खूप छान वाटतात. आणि बाकीच्याच रूम सारखं याच्याही समोर एकदम छान असा हा व्ह्यू आहे. या रूम मध्येही तुम्हाला जकुझी मिळेल आणि तुम्ही हे बाथरूम बघू शकता किती ब्युटिफुली डिझाईन केलंय. तर आता क्विक मी तुम्हाला इकडचे ब्युटिफुल सीन्स दाखवते. फक्त ग्रीनरी आहे, छान असे रूम्स आहेत, छान इकडचं आजूबाजूचं असं वातावरण आहे, डोंगर आहेत, झाड आहेत. हे सर्व तुम्ही पुढच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये बघा. खूप सुंदर वाटेल, अगदी शांत वाटेल. हे जे बनवलं आहे ते कृत्रिम तलाव आहे ज्याच्यामध्ये बोटिंग करू शकतात. हे 35 फूट खाली खोल आहे. तर यामध्ये बोटिंग करायला जाताना सेफ्टी जॅकेटची प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्यामुळे की घाबरण्याची थोडी पण गरज नाहीये. त्यासोबत त्यांचा स्टाफ इथे असतो. काहीही जर वाटलं तुम्हाला तर त्यांचा स्टाफ लगेच तुम्हाला मदत करतो. तर एकदा नक्की बोटिंग करून बघा, खूप मजा येते, खूप छान वाटतं. आणि जो हा असा तलाव आहे तो हार्ट शेप मध्ये तुम्ही बघू शकता. इथून स्टार्ट होतं आणि मग हा हार्ट शेप आहे असा. तर खूप छान वाटतं इथे आणि आजूबाजूला असं ग्रीनरी असल्यामुळे छान बोटिंग करायला खूप मजा येते. माहिती नाही ती बोलली आम्ही. हे जे समोर दिसतंय ते रेस्टॉरंट आहे. तर आपण आता रेस्टॉरंट मध्येही जाऊया. हे रेस्टॉरंट खूप ब्युटिफुली डिझाईन केलं. आतमध्ये तुम्हाला खूप साऱ्या भाज्या लावलेल्या दिसतील. हे छान छान इथे भाज्या लावल्या आहेत. तर यांच्या या छान ब्युटिफुल रेस्टॉरंटमध्ये खूप सारे व्हेरायटीचं जेवण मिळतं. पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, इथलं प्रॉपर त्यांनी बनवलेलं छान असं महाराष्ट्रीयन फूड नक्की ट्राय करा, ज्याच्यामध्ये वरण भात, भाकरी, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी, छान असं स्वीट, हे सगळं ट्राय करा. हे खूप उत्तम लागतं, खूप छान लागतं. आम्ही इथलंच प्रॉपर असं जेवण ट्राय केलं. आम्ही काही फॅन्सी फूड ऑर्डर नव्हतं केलं. तर फूड नक्की ट्राय करा आणि व्हेरी शुअर तुम्हाला खूप आवडेल. आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका. ओके, तर तुम्हाला ही केळबाची वाडी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. बुकिंग साठी मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स मेन्शन केले आहेत. तरी तुमचे काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला ऍज युजल इंस्टाग्रामवर DM करू शकता. माझी इंस्टाग्राम ID आहे abhilasha_kamli. त्यासोबत तुम्ही कॉमेंटही करू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. बाकीचे सर्व डिटेल्स चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.